हाय नमस्कार. झाली लग्न तर पुढच्या महिन्यात जत्रा. तर काही जणांचं असं म्हणणं आहे की मला कुणाबद्दल बोलायचं नाही, मला असं तसं नामकरण फलानं बिस्तानं. मी कुणाबद्दल बोललेच नाही पहिली गोष्ट. आणि मी कुणाबद्दल हसून माझा आनंद मी व्यक्त केला, बरोबर आहे का नाही? माझा आनंद मी व्यक्त केला. कुणी हो का बोलू नाहीतर नाही बोलू, आपल्याला अक्षदा जास्त महत्त्वाचा होता. अक्षदा टाकणंही महत्त्वाचं आहे सगळ्यात, बरोबर आहे का नाही? तर भरपूर आता बहीण तर काय आली नाही घरी, पण चुलत बहीण आली, तिची पुरी आल्या, तिची पुरगी म्हणजे माझी पुरगी, तिच्या नाती म्हणजे माझ्या नाती, नातुंड माझी नातुंड नाती आल्या, माझी भाची आली, भाचा आला, सगळी आली. आनंद झाला. त्या आनंदाच्या भरात की मला हेडेव काढायला सुद्धा जमला नाही. जेवढा काढायचा तेवढा काढला आणि जेवढा नाही काढायचा तेवढा नाही काढला. मला काही कोणासोबत काढायची गरज पण नाही पहिली गोष्ट. हो का, आपण पोटासाठी करतो कोणत्याही गोष्टी, पण काही गोष्टी असतात यायचं तर घरी पण दिखावा करायचा. आता हो का, तोंडावर बोलायला पण मला काय मागं पुढं मला कोणाची भीती नाही, पण सांगणारी हेड्या बनवणारी पण टुचून बोलायचं. जसं की सवत असल्यावनी, जसं की जाव असल्यावनी टुचू बोलायचं. काय म्हणतात ना, गायच्या शापानं साप मरत नाही. तसंच तुम्ही कितीही बोललं तरी पण मला फरक नाही पडत. बस झाली, माझी फॅमिली आहे ना, त्यात मी खुश आहे. 2 आईबाप, लेकरं, भाची येते, भाचा येतो घरी. आता नावं घेऊन बोलू का? ताई येते, दाद्या येतो, सनी येतो, कावी येते, छकुली पण येत होती, सगळी येतात. दाद्या येतो, मुंटे येतो, मोठी भाऊजाई आली, ती 3 नंबरची भाऊजाई पण आलती, पण तिला लाज वाटायला लागली सांगायला, है की नाही? जे आहे ते माझं रिअर असतंय. कुणाला राग येऊ नाहीतर काय येऊ, पण माझं बोलायला म्हणलं का नाही, महागं निंदा एवढी करते ती की त्या निंद्याचं मापच नाही. पण एक दिवस इकली सावली इकडं होईल. काय म्हणतात ना, आपण कोणाचं नाव घेत नाही किंवा याच्या आधी पण घेतलेलं नाही. मला कोण टुचक्याने बोलल त्याला देव शिक्षा नक्कीच देईल. किंवा मी कुणाच्या बाबतीत बोलत असन, आणि आमच्या गावातली अशी माणसं आहे ती की त्या घरी चांगलं चाललेलं असलं का नाही तर तिथं सांगायचं की ती एकाचं 2 सांगायचं. हागायचं बसलं का नाही डायरेक्ट पोटच साफ झालं असं सांगायचं. आमच्या गावातली असली माणसं आहे ती एकाचं 2 सांगणारी. मी काय म्हणते माहिती आहे का, माणसापाशी सांगायला तेवढा वेळ तर पाहिजे. माणसं सांगायला काय पण सांगतील, आपल्या कानाने ऐकायचं, डोळ्याने बघायचं, म्हणलंय तिथं 2 चापटी हाणायच्या, पण दुसऱ्याचं ऐकून स्वतःच्या पायावर ढोंडा पाडून घ्यायचा नाही. आणि हो का, मी तर किती वेळा तर बोललेली आहे. शेजारी पाजारी असली जळकुट आहे ती, अशी जळकुट आहे ती, आम्ही आमच्या पदरनं खाल्लं तरी त्यांच्या खालनावरनं दूर निघतो या. अरे तुम्ही घेऊन देऊन दमता का? आम्हाला दमता का? नाही ना. मग तुमचा काय संबंध आहे आम्हाला बोलायचा? तुम्हाला कुणी अधिकार दिला आम्हाला बोलायचा? हां, आम्ही कष्ट करतोय. आमची बी पहिल्यापासून जहागिरी नाही, पहिल्यापासून बी आम्ही कष्टच करत आलो. आमची जहागिरी नाही तेव्हा तुम्हाला हे करायला.
आबाळ आलंय. आजच्या हेड्यामध्ये तुम्ही बघितलं असेल किती वारं कावदान आणि हे आलंय फड मला मारायचे. तर आता आलता पार्सलवाल्याचा फोन. तर आपल्याला पुण्याहून बांधण्यासाठी गिफ्ट आलेलं आहे. तर त्या ताईला मला फोन करायचा आहे. तर मी फोन करते, ताई पार्सल आलेलं आहे म्हणून. ठीक आहे. तर ताई आणि हेड्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट सोमवारी बघायला भेटेल पार्सल. हेड अवला असल्यानं कुणाकुणाला पार्सल बघायचं असेल तर लाईक शेअर नक्कीच करा. आणि हो का, मला भरपूर काय असं बोलायचं आहे, पण आता बस करते कारण आबाळ आले, आम्हाला वाहतूक करायची. तर चला बाय.